शारीरिकदृष्ट्या उत्तम राहण्यासाठी योग्य आहार, योग्य व्यायाम आणि नीट झोप घेणं खूप गरजेचं असते. या संदर्भाचे व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनल जे आहे माझं हनुमंत भोपाळे नावानं, यावर ते वेगवेगळे व्हिडिओ आहेत. शांत झोप येण्यासाठी काय केलं पाहिजे, व्यक्तिमत्व विकासाची काय गरज आहे, वेगवेगळ्या अनुषंगानं ध्यानाचं काय महत्त्व आहे वगैरे असे खूप व्हिडिओ आहेत, तुम्ही ते पाहू शकता. तर मी या अनुषंगानं आज सांगत होतो की मग अशा व्यक्तीने वापरलेली, मग तुमचं जर शारीरिकदृष्ट्या तुम्ही तंदुरुस्त असाल, शारीरिकदृष्ट्या तर निरोगी असाल, तुमचं वजन नियंत्रणात असेल आणि मग तुमच्या शारीरिक जर ताकद असेल तुमच्या, तर तुमच्या बोलण्यामध्ये ताकद येते. मग अशा शारीरिक विकसित माणसानं ज्या वापरलेली भाषा इतरांना प्रभाव टाकते, इतरावर प्रभाव टाकते. एखादा व्यक्ती म्हणत असेल कच्चा खाऊन घेईन आणि तोच कच्चा असेल तर काय बोलण्याची, तो जर याला कापून टाकतो, याला हसं करतो, तसं करतो असं जर म्हणत असेल आणि तो थरथर थरथर करत असेल, त्याला नीट उभंच राहता येत नसेल. कसे दारू पिणारे काय काय म्हणतात, ॲट आपल्या समोर कोणीच टिकू शकत नाही म्हणते, आणि ती इकडे तिकडे त्याला नीट वाटण चलता येत नाही, धोतर फिटलेलं असते, तोंडावाट लाळ गळालेलं असते, आपल्या समोर कोणीच बोलू शकत नाही, ॲट म्हणते ॲट. आपल्या समोर कोणीच उभा राहत नाही. कशाला राहील, तोंडाचा घाण वास यायला तुझ्या, तुझं तोंड बघा वाटणं आले, कशाला लोक उभा राहतील, गोवावर धोंडा कोण टाकत बसेल, असं लोक म्हणतात, मी नाही म्हणत, लोक म्हणतात असं. आणि त्यामुळं लोक तुमच्या सोबत राहत नाहीत. म्हणजे त्याच्या भाषेचा काही प्रभाव पडतो का, पडत नाही. कारण त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं काहीतरी, म्हणजे तुम्ही शरीराच्या विकासासाठी तुमचा आहार सुद्धा, तुमचा विहार सुद्धा, तुमचं पेय सुद्धा चांगलं असलं पाहिजे. पोटामध्ये नको तर टाकलं की माणूस नागिनीवानी डुलू लागला, नागिनीवानी डुलू लागला की काही असंबंध बोलत असतो. मग असंबंध बोलण्याचा प्रभाव पडत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट सुद्धा, तुम्ही मानसिकदृष्ट्या तुमचा विकास झालेला असेल, मानसिकदृष्ट्या विकास करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल, मानसिक विकासाचा प्रभाव सुद्धा तुमच्या भाषेवर दिसून येतो. बघा, म्हणून तुकोबारायाने म्हटलेलं आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आणि मनाची प्रसन्नता वाढवायची असेल तर वेचिते वचन जेणे राहे समाधान. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन, सकारात्मक विचार जर आपण बाळगला तर आपण मानसिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो. आणि मानसिकदृष्ट्या एकदा माणूस प्रसन्न असेल, मानसिकदृष्ट्या तो शांत असेल आणि मानसिकदृष्ट्या तो जर मस्त असेल, तर त्यानं वापरलेल्या भाषेचा एक वेगळाच गोडवा असतो. किडेले मिडेला मानसिकता असणाऱ्या माणसाचा प्रभाव पडत नाही मित्र. कारण कसं असते, तुम्ही जर तणावाच्या विरोधात बोलताय, समजा तणाव घेऊ नका म्हणताय आणि तुम्ही तणावग्रस्त असाल, तर त्या बोलण्याचा प्रभाव पडत नाही. मग त्यासाठी तुम्हाला आधी मानसिकदृष्ट्या प्रसन्न राहावं लागेल. आणि मग मानसिकदृष्ट्या प्रसन्न राहावं म्हणून बोललं तर त्याचा प्रभाव पडत असतो. म्हणून भाषेचा प्रभाव हा व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढला की भाषेचा प्रभाव वाढत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. मानसिकदृष्ट्या मग त्यासाठी दुबळं राहू नये. भित्र आहे, एखादा व्यक्ती आहे, भित्र आहे, खूप चिंताग्रस्त आहे, तणावग्रस्त आहे, आणि भित्रा व्यक्ती जर म्हणत असेल तर निर्भयतेची भाषा बोलत असेल, तर तो माणसाचा प्रभाव पडत नाही. मग निर्भयता ची भाषा बोलत असेल तर त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या शरीरावर ते निर्भयतेचे भाव लोकांमध्ये दिसलं पाहिजे. बोबडी वळत असेल, थरथर कापत असेल, घाम येत असेल, घामागर्द होत असेल, घाम पुसत असेल
आणि मी कोणालाच घाबरत नाही तो जर म्हणत असेल, त्याला काय अर्थ आहे? म्हणून तुम्ही मानसिकदृष्ट्या निर्भय जर असाल तर निर्भयतेची भाषा शोभून दिसते आणि अशा भाषेचा प्रभाव पडत असतो. मानस आणि मनाची जी आपल्या मनाची स्थिती असते ना, ती त्या मनस्थितीत वापरलेली भाषा तशी वाचक तुमचे जे श्रोते आहेत त्या पद्धतीची त्याची मानसिकता बनते. दुसऱ्यामध्ये जर उत्साह, दुसऱ्यामध्ये जर आनंद, दुसऱ्यामध्ये जर तुम्हाला दुसऱ्यात आनंद निर्माण करायचा असेल तर तुम्हाला त्यांना प्रेरणादायी, सन्मानजनक, उत्साहवर्धक तुम्हाला बोलावं लागेल. इतरांना बोलत असताना तुमच्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा उत्साह दिसला पाहिजे, तरच दुसऱ्या बोलण्यामध्ये त्याच्यावर काय होते, त्याच्यामधला निरुत्साह निघून जातो. तुम्ही जर निरुत्साही बोलत असाल तर इतरांमध्ये काय उत्साह संचारण करणार आहात? म्हणून एखादा प्राध्यापक असेल, शिक्षक असेल, एखाद्या विद्यार्थ्याची प्राध्यापकाची, शिक्षकाची काही जण विद्यार्थी वाट पाहतात. सर आले की आता आपल्याला फ्रेश करतात, उत्साह निर्माण करतात, आपल्यात आनंद निर्माण करतात. आणि काही जण येऊच नाही वाटते, मग आलं की लय बोर करते म्हणतात. मग म्हणजे ही जी मानसिकता आपल्याबद्दल जी बनते त्याचं कारण, त्यामुळं कधीही एखाद्या वेळेस आपण एक प्रकारचा नट जसा आपली नाट्यकला सादर करण्यासाठी, आपले संवाद फेकण्यासाठी जसा सजून धजून येतो तशी मनस्थिती तयारच करून येतो. एखाद्या वेळेस जसं बोलायचंय तशी मनस्थिती तयार करून आतून येतो असतो तो. तशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांच्या समोर जात असताना तशा पद्धतीची एखाद्या सकारात्मक, आनंदायी, प्रसन्न अशी मानसिकता तयार करून गेलो तर त्या मानसिकतेचा तरंग विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत जातात आणि विद्यार्थी तशा पद्धतीचा प्रतिसाद देतात. म्हणून मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी आपण विचार आणि आचारामध्ये समानता असणं गरजेचं आहे. आपण इतरांबद्दल सकारात्मक विचार करणं, सबका भला होय रे, सर्वे सुखेने संतु सर्वे निरामये, सगळ्यांचं भलं होऊ दे मग माझं भलं होऊ दे, ही भावना. म्हणून माझी माय सुद्धा झोपताना सगळ्या देवाची नावं घ्यायची आणि म्हणायची, देवा सगळ्यांचं भलं कर मग माझ्या लेकरांचं भलं कर, ही भावना ती व्यक्त करायची आणि शांत झोपायची. सांगायचा हेतू हा आहे मित्रो, सद्भावना जोपर्यंत आपण बाळगणार नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये सद्भाव नसेल आणि सद्भावना बाळगून आपण जगत नसू तर आपले भाव चांगले दुसऱ्यांपर्यंत जात नाहीत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून आपले भाव जसे दुसऱ्यांपर्यंत जातात तशा पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला मिळत असतो, तशा पद्धतीचा प्रभाव आपला निर्माण होत असतो. म्हणून उत्तम मनस्थिती ठेवली तर परिस्थिती सुद्धा उत्तम करता येते. आणि उत्तम परिस्थिती तयार करायचं असेल त्यासाठी तर मानसिक परिस्थिती चांगली करण्यासाठी ध्यान करावं लागेल, चांगलं ज्ञान घ्यावं लागेल, चांगला विचार करावा लागेल, जगाकडे बघत असताना सकारात्मक दृष्टिकोनातून बघावं लागेल. चांगुलपणा शोधत आपण जगायला लागलो की चांगुलपणाचेच बाबी आपल्या नजरेसमोर यायला लागतील. आणि मधुमक्खी जशी मध गोळा करत असताना तिला हवं ते घेते ना, तसं आपल्याला या जगातून काय हवं आहे तेवढं त्याच्यावरच आपण लक्ष केंद्रित. जगामध्ये काटे आहेत, जगात फुले आहेत. म्हणजे ऊन आहे, पाऊस आहे, मान आहे, अपमान आहे, चढ आहेत, उतार आहेत, सन्मान आहे, अपमान आहे. अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही स्थिर राहता येणं, अशाही परिस्थितीमध्ये स्वतःला सावरणं, आवरणं जर आपल्याला जमत असेल तर आपण आपली मनस्थिती आपण चांगली ठेवू शकतो. पराभवाच्या वेळी एखादा व्यक्ती कशा पद्धतीने जगतो लोक बघतात,
म्हणून विजय आणि पराजय येतात आणि जातात. मनाला लावून घ्यायचं नसते. उसळून आलं दुःख तरी कोसळायचं नसते. ही भावना बाळगून पराभवाचं, एखाद्याचा पराभव झाला तर तो माणूस जर रात गई बात गई समजून उद्या तितक्याच उत्साहानं आनंदानं जनतेच्या समोर जात असेल तर अरे बघ वाघ कसा वाघ आहे. जरी पराभूत झाला तरी मनानं जिंकलेला आहे तो, मनानं पराभूत झाला नाही. आणि माझ्या वाघाच्या जरी जखमा झाल्या असतील तरी ते छातीवर जे हाल झालेले आहेत पाठीवर नाही. माझा हा वाघ पळाला नाही. अशा पद्धतीची भावना जनमानसामध्ये तुमच्याबद्दल निर्माण होऊ शकते. म्हणून तुमची मनस्थिती उत्तम ठेवा. मनानं हरू नका. मनानं हरलेली माणसं जगातलं कोणतंच युद्ध जिंकू शकत नाही. बचेंगे तो और भी लढेंगे. ही भावना आणि भूमिका घेऊन जगायला शिका. अरे वार तर होतच राहणार. मर्दाच्या छातीवर आणि गांडूच्या पाठीवर वार होत असतात. त्यामुळे आपल्याला काय बनायचं आहे तसं तुम्ही बघा. हे वार होणं, टीका होणं, हे सगळे प्रकार होतच असतात. तुम्हाला अडवण्याचे, लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही उडण्याच्या मनस्थितीत राहा. ही जर मनस्थिती ठेवलात, विजयाच्या भूमिकेत जगलात तर तुम्ही विजेता होऊ शकाल. भिकाऱ्याच्या मानसिकतेत जगून तुम्हाला राजा बनता येत नाही. आणि त्यामुळे तशी भाषा सुद्धा, तुम्ही पराभूत मानसिकतेत जगत असताना तर तुमची भाषा सुद्धा पराभवाचे भाव आणि पराभवी वृत्तीचीच भाषा येत असते. म्हणून ह्या गोष्टी तुम्ही पाळा. दुसरी गोष्ट मित्र, तुमच्या भाषेमध्ये जर एक प्रकारचा तर्कशुद्धपणा यायचा असेल, तुमच्या भाषेमध्ये जर अचूकता यायची असेल, तुमची भाषा जर योग्य अशा पद्धतीची व्यक्त होत असेल, परिस्थिती, व्यक्ती, वस्तूचं सम्यक आकलन करणारीच अशी भाषा व्यक्त होत असेल तर ती भाषा प्रभावी होते. आणि ही भाषा प्रभावी होण्यासाठी तुम्हाला तुमचा बौद्धिक विकास साधून घ्यावा लागतो. बौद्धिक विकास कसा असतो एखाद्याचा? बौद्धिक विकास झालाय कसं समजायचं? त्याची आकलन क्षमता चांगली असते. व्यक्तीची, वस्तूची, परिस्थितीबद्दलचं तो आकलन नीट करत असतो. त्यामुळे तो तर्कशुद्ध विचार करत असतो. आणि दुसऱ्याला काय म्हणायचं आहे तो नीटपणे समजून घेऊ शकतो. काही जण समजूनच घेत नाहीत, आपलंच लावतं. म्हणजे दुसऱ्यांना समजून घेण्याची सवय लागली ना आपल्याला की लोक आपल्याला समजून घ्यायला सुरुवात करतात. त्यानं मला समजून घेत नसेल तर मी कशाला समजून घेऊ? अशा पद्धतीचं वातावरण तयार होते. मग एकाचा पायपोश एकाला लागत नाही. ते काय घर होय काय रे मग लोक म्हणतात. बाप वेगळंच म्हणते तर पोरग वेगळंच म्हणते, बायको वेगळीच म्हणते तर त्यानं दुसरं सून वेगळंच बोलते म्हणतात. म्हणजे असं जर असेल तर काही त्या घराचं वैभव वाढत नाही, त्या घराचा विकास होत नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. म्हणून भाषा नीट वापरता येणं, योग्य पद्धतीनं वापरता येणं, तर योग्य पद्धतीनं बोलणं, समजून घेऊन बोलणं, दुसऱ्याला आधी बोलू देणं नीट, आणि मग ते योग्य आकलन करून योग्य शब्द टाकले म्हणजे तुम्हाला चांगला निकाल तुमच्या हाती येतो. योग्य प्रतिसाद तुम्हाला हाती, तुम्हाला जे काही साध्य करायचंय ते साध्य करता येते. नाहीतर चुका होतात. जीभ घसरली की परिस्थिती घसरते, परिस्थिती घसरली की मग मनस्थिती घसरते, आणि मनस्थिती आणि परिस्थिती घसरली की जगण्याचा स्तरच घसरून जातो. म्हणून हे घसरू नये यासाठी आपण योग्य पद्धतीचं आकलन करून घेऊ. आपल्या बुद्धिमत्तेचा विकास करून घ्यायचा असेल तर शिक्षण आणि प्रशिक्षण घेणे, चांगलं वाचन करणे, ह्या गोष्टी बौद्धिक विकासासाठी खूप गरजेच्या असतात. त्यासाठी तुम्ही तर्कशास्त्र वाचणे खूप बरं, तत्वज्ञान वाचणे, एखाद्या विषयावर कशा पद्धतीने लोक भाष्य करतात हे बघणे, त्यासाठी लोकांच्या चरित्र आणि आत्मचरित्र वाचणे, एखादा व्यक्ती एखाद्या परिस्थितीमध्ये कसा निर्णय घेतलेला आहे, निर्णय कसा घ्यावा ते बघणे, संवादशास्त्र समजून घेणे, भाषाशास्त्र समजून घेणे खूप महत्त्वाचं असते मित्र.
आणि नैतिकदृष्ट्या विकास हा व्यक्तिमत्व विकासाचा एक पैलू आहे. आणि या पैलूचा प्रभाव आपल्या भाषेवरही पडत असतो. समाजाच्या उत्थानासाठी काही नियमावली समाज तयार करत असतो ना, त्या नियमाचं पालन करून जर जी व्यक्ती जर जगत असेल तर त्या व्यक्तीच्या बोलण्याचा आणि वागण्याचा प्रभाव पडतो. आता दारू पिऊ नये, तो दारू पिऊन बोलायला लागलाय, तर मित्र त्या व्यक्तीचा प्रभाव पडत नाही, हे आपण लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकमेकाशी कसे संबंध असावेत याचे काही नीती संकेत समाजाने घालून दिले असतात. कोणाशी कशा पद्धतीने बोलावं, कोणाबद्दल आवाजावं बोललं पाहिजे, कोणालाचा कसा मान राखला पाहिजे, कोणाला कुठे बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, याचे काही संकेत असतात, काही नियम असतात. ते आपण जर योग्य पाळत असू आणि त्याच्यामध्ये त्या नियमामध्ये पाळत असतानाच्या नियमामध्ये जर सत्यता असेल, सच्चाई असेल, पावित्र्य असेल, तर त्या व्यक्तीचा नैतिक विकास झाला असं समजतात. आणि असं पावित्र्यपूर्ण बोललं, सत्यपूर्ण बोललं तर त्याचा प्रभाव पडत असतो. वागण्या आणि बोलण्यामध्ये जर विसंगती असेल तर प्रभाव पडत नाही. दुसरी गोष्ट मित्र हो, की ज्या बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, यामुळेच म्हणतात. बोले तैसा चाले याची वंदावी पावले, त्यामुळेच म्हणतात. विचाराचा सुगंध दरवळावा असं वाटत असेल तर आचाराची उंची वाढवावी लागेल. तुम्ही जर तुमच्या नजरेतच पडलेले असाल तर तुम्ही दुसऱ्यांच्या नजरेत तुमची भाषा भरू शकत नाही, तुम्ही भरू शकत नाही. बघा, ज्याचं नैतिकदृष्ट्या अधपतन झालेलं असते तो व्यक्ती लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाही, आत्मविश्वासानं दुसऱ्यांच्या समोर जाऊ शकत नाही, त्याची मग बोबडी वळायला लागते. एखादा व्यक्ती बघा, एक व्यक्ती दोषी आहे, चोरी केलेला आहे, त्याने दोषी आहे, दुसऱ्याबद्दल चुकीचं वागलेला आहे, तर तो व्यक्ती चुकीचं वागलेला असेल तर तो व्यक्ती जेव्हा तो चौकशीच्या समोर जायची त्याला वेळ येते तेव्हा त्याचे हातपाय थरथरायला लागतात, कारण त्याचं मन त्याला साक्षी देत नाही. तू हे चुकीचं केलंस असं त्याला सांगत राहते. मग त्याचा आत्मविश्वास दुबळा होऊन जातो, तो स्वतःच्याच नजरेत पडतो. आणि मग स्वतःच्या नजरेत पडलेली माणसं इतरांच्या नजरेत भरत नाहीत. आणि मग इतरांच्या नजरेतच भरत नसतील तर त्यांच्या काही जरी बोलले तरी लोक त्याचं ऐकून घेत नाहीत. लक्षात आलं? म्हणून दुसऱ्याच्या नजरेत भरायचं असेल तर तुम्ही तुमच्या नजरेत बेस्ट राहा. सत्य मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता, तुकोबारायने म्हटलंय. सत्य काय आहे, मी कसा सत्य आहे हे मला माहित आहे. लोकांच्या बोलण्याचा मग तुमच्यावर परिणाम होत नाही. तुम्ही काही चुकीचं केलेलं नसाल तरी लोक तुम्हाला जर चुकीचं केलं म्हणत असतील तर काहीच परिणाम तुमच्यावर होऊ शकत नाही. मग दुसऱ्याच्या टीकेचा काही परिणाम होत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका व्यक्तीने म्हटलं की आम्ही तुमच्यावर एवढ्या टीका केल्या, तुम्ही कधी गर्भगळीत झाला नाही. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, अरे गर्भगळीत व्हायला काही मातीचं ढेकूळ आहे का? कारण बाबासाहेबांचं जगण्यामध्ये जी एक प्रकारचं सामाजिक तळमळ होती बाबासाहेबांच्या जगण्याला. बाबासाहेबांचं जगणं ह्या जनकल्याणासाठी होते. बाबासाहेबांचं जगणं हे चंदनासारखं झिजावं तसं बाबासाहेब समाजासाठी झिजले. म्हणून त्यांच्या दुसऱ्यांच्या बोलण्यावरचा बाबासाहेबांवर काय परिणाम होणार आहे चुकीचा? म्हणून बाबासाहेब म्हणाले, अरे काय मातीचा ढेकूळ आहे का विरघळून जायला? असा रॉक सॉलिड खडक आहे, प्रवाहाला दिशा देण्याची माझ्यामध्ये ताकद आहे. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही गर्भगळीत होणार नाही, कारण आतून नैतिक दृष्ट्या तुम्ही शुद्ध असाल तर. डॉक्टर तथागत गौतम बुद्धांच्या संदर्भातला एक किस्सा या संदर्भात मी आपल्या समोर ठेवतो. तथागत गौतम बुद्ध महनी व्यक्तिमत्वासमोर भाषण देत होते, संवाद साधत होते, प्रवचन देत होते. अशा प्रसंगी तथागतांना ही गोष्ट आहे. तर तथागतांना जेव्हा बदनाम करायचं होतं काही लोकांना,
तेव्हा एका स्त्रीला त्यांच्या विरोधात पाठवलं आणि पाठवलं असताना तिच्या पोटावर चिन्हकं बांधले थोडेसे आणि चिन्हकं बांधून वरून म्हणजे तिचं पोट आल्याचं कळावं म्हणून. तेव्हा तथागताकडे ती बाई गेली, अहो तुम्ही हे जे काही भाषण देत आहात पण परंतु तुमच्या माझ्या पोटात जे गर्भ वाढत आहे ते तुमचं आहे असं ती स्त्री म्हणाली. तेव्हा सगळे आश्चर्याने बघू लागले, अरे असं काय, म्हणजे एक प्रकारचं. तेव्हा तथागत शांततेने म्हणाले, योग्य ते चौकशी करा. तेव्हा त्या बाईला स्त्रीला पकडण्यात आलं. तेव्हा लक्षात आलं, अरे ती चिंध्या घालून बसली होती पोटामध्ये, सत्य काहीच नव्हतं. तर मित्र हो, तुम्ही जर सत्य असाल तर तुम्हाला तुमच्या मनस्थितीला जगातली कुठली शक्ती अशांत करू शकत नाही. आणि तुम्ही जर चुकीचे असाल, जगातली कोणती शक्ती तुम्हाला शांत प्रदान करू शकत नाही. पण तुमचं मन हेच साक्षी ठेवा, तुम्ही सत्य असाल. आणि सत्याचं आचरण जर नीट, सत्याचं आचरण म्हणजेच नैतिकदृष्ट्या शुद्ध आचरण आहे. आणि असं शुद्धदृष्ट्या आचरण असणाऱ्या माणसाच्या वाणीचा एक वेगळाच प्रभाव पडत असतो. आणि त्यामुळं लोक काय बोलतात यापेक्षा तो व्यक्ती कसा आहे ते खूप महत्त्वाचं असते. त्याचं जगणं जर शुद्ध असेल तर त्याचा जगातली कुठली शक्ती त्याला रोखू शकत नाही, त्याची उन्नती होतच राहते मित्र. म्हणून त्याच्या बोलण्याचा प्रभावही पडत असतो. म्हणून या सगळ्या गोष्टीचा, म्हणून व्यक्तिमत्व समृद्ध असेल तर भाषा समृद्ध होते असं हे विवेचन सांगते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता या सगळं व्यक्तिमत्व विकसितच आहे, परंतु भाषा विकसित करण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात. भाषा विकसित करण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात. यासाठी मग काय काय करावं लागतं यासाठी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर तुमचा शब्दसंग्रह वाढवावा लागेल. तुम्हाला जे वाक्य बोलायचे आहेत त्या वाक्यांचा संग्रह वाढवावा लागेल. लक्षात आलं? भाषा म्हणून व्यक्तिमत्व विकास करून घ्यायचा असेल तर व्यक्तिमत्व विकासाचा एक पैलू भाषिक कौशल्य सुद्धा आहे, लक्षात ठेवा. म्हणून भाषिक कौशल्याचा व्यक्तिमत्वाशी आणि व्यक्तिमत्व आणि भाषा याचा अतूट असा संबंध आहे. ते एकच आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही. म्हणून हे लक्षात ठेवा, तुम्हाला लिहिण्याचा सराव झाला पाहिजे, तुम्ही लिहायला शिकलं पाहिजे. तुम्हाला जर लिहायचा सराव झाला, लिहायला लागला, तुमच्या मनात आलेले विचार, तुमच्या मनात आलेल्या भावना, तुमच्या मनात आलेली कल्पना तुम्ही लिहायला लागला तर तुमचा भाषिक विकास व्हायला लागतो, तुमचा भाषिक विकास होतो. मग तुमचं व्यक्तिमत्वाचा काय परिणाम होतो याच्यावर? व्यक्तिमत्व एक तुमचं साहित्यिक व्यक्तिमत्व, वक्ता व्यक्ती म्हणून तुम्ही जगासमोर येऊ शकता. अरे तो चाललेला माणूस आहे ना, चांगला प्रभावी वक्ता आहे बरं का, तो चाललेला व्यक्ती आहे ना, प्रभावी लेखक आहे बरं का, असं लोक म्हणतात. म्हणजे तुमचं एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला तुम्ही जन्म घालत असता. तुमच्या व्यक्तिमत्वाला अष्टपैलू पडतात. ते अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. म्हणजे काय? हे तुम्ही जर चांगल्या पद्धतीचं लेखन करायला लागला, तुमच्या मनात आलेले विचार, तुमच्या मनात आलेल्या भावना, तुमच्या मनात आलेली कल्पना, तुम्ही जे काही अनुभवलेलं आहे, तुम्हालाच काय ह्या जगाचं जे आकलन झालेलं आहे आणि जगाला तुम्हाला हे मी सांगितलं पाहिजे असं तुम्हाला जर काही वाटत असेल तर तुम्ही सांगायला शिका, तुम्ही व्यक्त करायला शिका. आणि जर तुम्हाला समजा लेखक म्हणून तुमचं व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर भाषिकदृष्ट्या तुम्हाला समृद्ध होण्यासाठी तुमचं चिंतन आणि मननही आवश्यक आहे. आणि हे चिंतन आणि मनन तुम्ही जर व्यक्त केलं तर तुम्ही लेखक म्हणून तुम्ही येऊ शकता जगाच्या समोर. म्हणून आणि तुमची भाषा सुद्धा लिखाणामुळे प्रभावी होते, लिखाणामुळे चिंतनशीलता वाढते, लिखाणामुळे आपण भाषा योग्य लिहालो की नाही हे लक्षात येते, ते योग्य आहे की नाही हे लक्षात येते. आणि लिहिण्यामुळे सुद्धा भाषा बोलतो ना आपण, ते सुद्धा चांगली भाषा व्हायला मदत होत असते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. प्रतिभावंत व्यक्तिमत्व तुमचं म्हणून जगासमोर येण्यासाठी तुम्ही भाषा
लेखन कौशल्य साध्य केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे सातत्यानं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमची भाषा जर चांगली व्हावी असं वाटायचं असेल तर तुमचं वाचन वाढवलं पाहिजे. भाषा समृद्ध होते वाचन वाढवल्यामुळे. मग त्यासाठी सातत्यानं वाचन वाढवलं पाहिजे. आणि वाचन वाढवलं की भाषा समृद्ध होते. आणि भाषा समृद्ध झालं तर व्यक्तिमत्वाच्या समृद्धतेत भर पडत असते. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट, भाषा जर योग्य आपण बोलायला शिकलो, भाषा चांगली बोलायला शिकलो, त्यामुळं आपले इतरांसोबतचे जे संबंध असतात ते सुद्धा चांगले व्हायला मदत होते, मैत्री व्हायला मदत होते. आणि चांगलं बोलणं आणि मैत्री होण्यासाठी चांगलं बोलणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि चांगलं बोलणं म्हणजे काय? इतराचा सन्मान राखेल असं बोलणं, इतरांना प्रेरणा देणारं बोलणं, इतरांना प्रोत्साहन देणारं बोलणं, इतरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं. इतरांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे काय? त्यानं आपल्याबद्दल जे काही चांगलं केलं आहे त्याची आठवण त्याला करून देणं हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाग आहे. आणि मग तो त्या व्यक्तीला वाटते की अरे हा माणूस कृतज्ञ नाही, कृतज्ञ आहे, अशा पद्धतीची भावना त्याच्या मनात निर्माण होते. आणि चांगला माणूस आहे अशा पद्धतीची तुमची प्रतिमा त्याच्या मनात तयार होते. आणि अशी सगळ्यांच्याच मनात प्रतिमा तयार होऊ लागली की तुम्ही जनमानसामध्ये एक वेगळंच आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून समोर येता. म्हणून ही भाषा चांगली वापरायला शिकणं म्हणजे व्यक्तिमत्व चांगलं करण्याचा एक भाग आहे असं मी तुम्हाला या ठिकाणी निमित्तानं सांगावं वाटते. भाषा समृद्ध करण्यासाठी आपल्याला अजून एक करावं लागेल. दुसऱ्याच्या भावना, दुसऱ्याच्या विचार, दुसऱ्याच्या कल्पना आपण समजून घेतल्या पाहिजे. त्यामुळे आपली समजक्षमता वाढते, आपला सुद्धा शब्दसंग्रह वाढतो, वाक्य रचना वाढते, इतरांचं बोलणंच आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे नाहीतर लोक काय म्हणतात, अरे त्याला बोलायला तोंड दिले पण ऐकायला कानच दिले नाहीत र, त्यानं त्याचंच लावते म्हणतात लोक. त्यामुळं आपल्याला इतरांचं काय म्हणणं आहे बाबा, हा सांगा, तुमचं आधी सांगा, शांततेनं सांगा. हा तुमचं संपूर्ण ऐकून घेतल्यानंतर मग तुम्ही बोला. किंवा त्याला जर वेळ नसेल तर तुम्ही लेखी स्वरूपात द्या, बाबा तुम्हाला जे काही म्हणायचं असेल तर मग मी नीटपणे समजून घेतो, मग मला काय म्हणायचे ते म्हणतो. अशा पद्धतीनं जर आपण दुसऱ्यांना समजून घेतलो तर मग आपण त्यानं समजून घेतल्यानंतर बोलणं अधिक प्रभावी ठरत असते. ह्या गोष्टी व्यक्ती, वस्तू आणि परिस्थितीचं सम्यक आकलन करून जेव्हा आपण बोलतो तर त्या बोलण्यानंतर त्या बोलण्याला, शब्दाला एक वेगळंच वजन येते, म्हणून भाषा प्रभावी होते. मग नाहीतर आपण काही बोलू लागलो न समजून घेता तर त्याला वेळ लागलेलं असं लोक म्हणत असतात. म्हणून ह्या परिस्थिती, व्यक्ती आणि वस्तूचं नीट आकलन करून घेऊनच बोलावे, अभ्यासांती प्रकटावे असंही म्हटलं जाते. शब्दसंग्रह वाढवा सांगितलं, वाक्यरचना नीट करायला सांगितलं. त्यासाठी शब्द उच्चाराचा सराव सुद्धा भाषिक कौशल्यासाठी आवश्यक आहे. शारीरिकदृष्ट्या व्यक्ती चांगला आहे, मानसिकदृष्ट्या व्यक्ती चांगला आहे, नैतिकदृष्ट्या व्यक्ती चांगला आहे, आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे, सगळंच आहे हो. पण त्याला जर शब्द उच्चारण कसं करावं आपल्याला माहीत नाही. आता कसं असते, त्यासाठी काही शारीरिक दोष जे असतात आपल्यामध्ये, समजा ज्याची जीभ जाड आहे, त्याला हे जर असेल तर त्याच्या नैसर्गिकदृष्ट्याच आता त्याच्यामध्ये जो दोष आढळून येतो. अशा वेळी तो व्यक्ती मग तो काही करू शकणार नसेल तर मग आता त्यानं बोलूच नाही का? त्याला बोललं पाहिजे. पण जितकं शक्य आहे तितकं जर शब्दाचा उच्चार करण्याची सवय लावून घेतली, पाठांतर करू लागला तो व्यक्ती, तर पाठांतरातून, शब्द उच्चारणातून त्या व्यक्तीच्या भाषेला एक वेगळं वजन प्राप्त होते. याचा अर्थ असाच नाही की आपलं काही परिपूर्ण कोणीच नाही. प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये काही चुका होतातच असतात. असं घोड्यावरून पडूच नये. आपल्या इतिहासामध्ये आपण घोड्यावरून पडलो ही नोंदच होऊ नये असं ठरवून जर घोड्यावरच बसवलं नाही तर तुम्ही घोड्यावर बसला होता हीच नोंद होणार नाही ना.
किमान घोड्यावरून पडला तर हा ना घोड्यावर बसला होता एवढी तरी नोंद होईल. म्हणजे एक जण म्हणाला की मी कधीच घोड्यावरून पडलो नाही. का? तर मी कधी घोड्यावर बसलोच नाही. म्हणून मित्र, जरी काही चुका होत असतील तर त्या चुका तुम्ही सुधारल्या पाहिजे. चुका होतात म्हणूनच नाही. एक जण म्हणाला की आता मी पोहायला पाण्यात उतरणार नाही कारण मला पोहता येत नाही. मग कधी उतरतो? मला पोहता आल्यावर म्हणला. आता तुला पाण्यात पडलाच नाहीस, पाण्यात गेलाच नाही तर पोहायला कधी शिकशील? म्हणून हे मनातला न्यूनगंड काढून टाका मित्र. तुम्ही बोलत गेलात, लिहित गेलात, वाचत गेलात की तुमची भाषा समृद्ध होते, व्यक्तिमत्व समृद्ध व्हायला सवय लागते. त्यामुळं ह्या अनुष्य